नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. विविध शासकीय निधीतून व योजनांची विकास कामे करणाऱ्या ठेकेदारांची हजारो कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाकडे वर्षानुवर्ष प्रलंबित आहे. ही थकबाकी त्वरित अदा करावी या मागणीसाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहिल्यानगर शाखेच्या वतीनं गुरुवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयापासून निघालेला हा मोर्चा अधीक्षक अभियंता कार्यालयात आल्यावर तेथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सहभागी सर्व ठेकेदार, कामगार व कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या निषेधार्थ फलक हातात घेत निषेधाच्या घोषणा लिहिलेल्या गांधी टोप्या घातल्या होत्या. राज्य शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच ढोल वाजून राज्य शासनाच्या असहकार्याचा निषेध करण्यात आला. यावेळी JCB, डंपर, रोड रोलर आडवे लावून अधीक्षक अभियंत्याचे कार्यालय आंदोलकांनी अडवले होते. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या नगर शाखेचे अध्यक्ष दीपक दरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष संजय गुंदेचा, राज्य सेक्रेटरी मिलिंद वायकर, जिल्हा सेक्रेटरी उदय मुंडे, माजी अध्यक्ष अनिल कोठारी, महेश गुंदेचा, दादासाहेब जगताप, ज्येष्ठ सदस्य जवाहर मुथा, दादासाहेब थोरात, अनिल तोरडमल, सुनील शिंदे, ईश्वर जंजिरे, प्रीतम भंडारी, बाळासाहेब मुरदारे, किरण पागिरे, शैलेश महेर, अनिश सोनी मंडलेचा, बाळासाहेब कचरे, शिवाजी येवले आदींसह जिल्ह्यातून आलेले शेकडो ठेकेदार व हजारो कर्मचारी, कामगार या धरणे आंदोलनात व मोर्चात सहभागी झाले होते. आज आम्ही सर्व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व ठेकेदार ज्यांचे मागील 3 वर्षापासून बिल प्रलंबित आहेत व हे महाराष्ट्र शासन गेल्या 3 वर्षापासून आम्हाला अल्पनिधी देत आहे. उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तर 15% प्रत्येक वेळेस कमी निधी येत आहे व त्याच्यामुळं आज आमच्या बऱ्याचशा ठेकेदारांवर, आमच्यावर अवलंबून असलेल्या आमचे कर्मचारी, मजूर वर्ग व सप्लायरवर आज उपासमारीची वेळ आली आहे. आमच्या सर्व ठेकेदार बंधूंना त्यांचे मशिनरीचे हप्ते न गेल्यामुळे बँकेच्या नोटिसा आल्या आहेत व काही ठेकेदारांना जप्तीच्या नोटिसा आल्या आहेत. त्यामुळं आज आम्ही हे आंदोलन करण्याचा घाट घातलेला आहे. आज आपल्या जिल्ह्यातून, विविध तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मजूर असतील, कर्मचारी असतील, सर्व ठेकेदार असतील, त्यांचे वाहन, त्यांचे सर्व स्टाफ, त्यांचे इतर बांधकामासाठी JCB, RMC, रोलर हे घेऊन मोठ्या प्रमाणात इथं आम्ही आज अधीक्षक अभियंता यांच्या इथं आलो आहोत. ठेकेदार बंधू हा समाजाचाच एक भाग असून कुठल्याही पद्धतीने तो जनतेला कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याच्यासाठी त्याचं कायम समाजाचं दायित्व असतं. त्या पद्धतीने आज आम्ही हा जवळजवळ 1.5 किलोमीटर कार्यकारी अभियंता अहमदनगर, अहिल्यानगर ते अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर असा 1.5 किलोमीटरचा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढलेला आहे व जनतेने सुद्धा या मोर्चासाठी थांबून काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की जर कुठल्याही घटकाला काम करून जर पैसे मिळाले नाही तर तो घटक जिवंत राहू शकत नाही. तसं आम्ही निवेदन आज अधीक्षक अभियंता बाविस्कर साहेब यांना दिलं आहे. त्यांनी आमचे निवेदन स्वीकार करून आम्हाला आश्वासित केलं आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत, आमचे जे प्रलंबित बिल आहेत हे लवकरात लवकर मिळतील या स्वरूपाचं शासनाला ते पत्र लिहून कळवणार आहेत. दरे साहेब यांनी सर्व आपण सांगितलं आहे. आम्ही जरी हे आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जरी केलेलं असलं
तरी पण आज शासनाच्या कुठल्याही खात्यामध्ये पाणी पुरवठा योजना असो, सार्वजनिक बांधकाम खात्याची कामं असो, इरिगेशनची कामं असो किंवा प्रधानमंत्री आणि ग्रामसडक योजनेची कामं असो, कुठल्याही खात्यामध्ये सरकार निधी पाठवत नाही. म्हणजे सरकारने खूपच असं कॉन्ट्रॅक्टरवर अन्याय चालवला आहे, तो त्यांनी थांबवावा. आणि आजचं जे आमचं आंदोलन आहे हे फक्त धरणं आंदोलन आहे. या ठिकाणी फक्त आम्ही ह्या ऑफिसमध्ये धरणं धरलेलं आहे, परंतु आम्हाला अधिकाऱ्यांनी आश्वासित केल्यामुळे हे आंदोलन आम्ही आज स्थगित करत आहोत. परंतु आमचं 1 तारखेपासून किंवा पुढे जेव्हा आमच्या राज्याची स्तरीय जी काय आमची संघटना आहे त्यांचे आम्हाला जसे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही काम बंद आंदोलन किंवा रस्ता रोको आंदोलन, काहीही आंदोलन आमच्याकडनं होण्याची शक्यता आहे. कारण आम्हाला जर निधी मिळाला तर आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. सर्वांवर अत्यंत बिकट परिस्थिती आहे, तरी शासनाने लवकरात लवकर आम्हाला निधी द्यावा एवढी आमची पुनश्च विनंती. मी LDO सप्लायचं काम करतो, त्यासाठी मी यांना सर्व कॉन्ट्रॅक्टरांना खूप बरेच वर्षापासून सप्लाय देत असतो. आज अशी परिस्थिती झाली आहे की पेमेंटचा यायचा विषय नाही आहे, त्या ते 6-6 महिने 8-8 महिने पेमेंट देत नाही. पहिले हीच विषय होता की पहिले ॲडव्हान्समध्ये पेमेंट किंवा फास्ट पेमेंट भेटायचा. आजची परिस्थिती अशी आहे की पेमेंटला 1-1 वर्ष होतोय, अजून पेमेंट याय ना आम्हाला. त्यामुळे शासनाला हीच विनंती आहे की लवकरात लवकर त्याचा मार्ग काढून सगळ्यांना मार्गी लावून द्यावा. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.